मी तमक्या कुळातला आहे, मी आमक्या परंपरेतला आहे, मी इथून आलो, मी तिथून चाललो. तू कुठूनही कशात घुस आणि कुठून जन्माला येई, चांगलं वागलं तर या संप्रदायात तुला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म क्रिया मंग बुडविले कुळा उभाया बुडाविले कुळा उभाया बुडविले कुळा उभाया. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ कुळी जन्म क्रिया मंगळ क्रिया मंगळ उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ बुडाविले कुळा उभाया बुडविले कुळा उभाया बुडविले कुळा उभाया. उत्तम कुळात जन्म आहे असं तो म्हणतोय. बरं तो म्हणला माझा जन्म उत्तम कुळात झालाय, पण हरामखोरा तू नीट वागला नाही ना. बुडविले कुळ उभयता, अख्ख कुळ मातीत घातलंस तू. कुळात कुण्या जन्म आलास त्याच्यापेक्षा वागलंस किती चांगलं हा महत्वाचा विषय आहे. आणि चांगलं वागणारा हा कोण्याही जातीत जन्माला येऊ द्या, पंढरपुरातला मालक त्याचा स्वीकार करतो. वैष्णव चांभार धन्य त्याची माता शुद्ध उभयाता कुळ दोन्ही शुद्ध उभयता. वैष्णव चांभार धन्य त्याची माता शुद्ध उभयाता कुळ दोन्ही. पुरावा दिला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वैष्णवे पण कुळानं चर्मकाळाच्या कुळात जन्माला आला, बुट्ट चपला शिवणाऱ्याच्या कुळात जन्माला आला. दोन्ही कुळ उभयंत गोड सांगितले. कशामुळं? तो वैष्णवे. वैष्णवे माझ्या साध्वी गंगाखेडच्या साध्वी जनाबाई एका ठिकाणी सांगतात, उत्तम कुळाचा काही संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे. हो का उत्तम चांडाळा. चांडाळादी येऊनी म्हणजे चांडाळातले सुद्धा काही कुळातली लोक आहेत चांडाळ. आपण म्हणतो काय चांडाळेश रे. असा चांडाळाच्या कुळातला जर वैष्णव असेल तर साध्वी जनाबाई म्हणतात, त्यांचे पाय माझे शिरी, त्यांच्या पायावर माझं डोकं. काय करायचं जातीचा स्वाभिमान. असं मुला मुलींची लग्न करण्यापुरता. वारकरी संप्रदायात जातीची चुळबुळ नाही सांगितली. असं कधी सांगितलं नाही की अमक्या जातीला वारकरी संप्रदायात प्राधान्य. काही नाही. नाल्या उपसिणाऱ्या काम, मेलेली जनावर बाहेर नेऊन टाकायचं काम महाराज, तुमच्या आमच्या कार्यक्रमात सरपण फोडायचं काम, चोखोबराय त्या कुळात जन्माला आले आणि स्वर्गातला अमृत फक्त चोखोबरायांनी शुद्ध केलं. एकाही साधून केलं नाही. एकाही साधून केलं नाही. मला असं वाटतंय चांगलं वागणारी माणसं ही कोण्याही जागेवर असू द्या, कोण्याही जातीत असू द्या, कोण्या पंथात असू द्या, जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती. परिमिना चुके हरी भक्ती परिमिना चुके हरी परिमिना चुके हरी भक्ती परिमिना चुके हरी भक्ती परिमिना चुके हरी भक्ती परिमिना चुके हरी भक्ती. संत शिरोमणी नामदेवराय म्हणतात, जन्म हो का भलते याती परिमिन चुके हरिभक्ती. देवा कोण्याही जातीत जन्माला घाल, पण मला हरिभक्त कर, वारकरी कर. आणि तो वारकरी असेल, तो वैष्णव असेल, तर जगाचा मालक त्याचा स्वीकार करतो, अन्यथा कोणाचा करीत नाही. पैसे किती आहेत, गाडी किती भारीची बसायला आहे, त्या माग पुढे किती झोले घ्यायला लोक येतं,
किती शेपटी हाली ते, तू किती लोकांच्या पुढं पुढं नाचू, तू याचा काही संबंध नाही. तू फक्त वागतू किती चांगला, इथं वागण्याला किंमत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये, या सनातन धर्मामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये देखाव्याला मुळीच किंमत नाही. सोंगे छंद काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंद काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. या मधल्या आयला कोणी विचारित नाही. हे देखावा करणारे म्हणजे बंगाळी वांगे. बंगाळी वांगे तुमच्याकडे म्हणतात का नाही काय माहित. स्वप्नील बुवा, दादा वांग पिवळं होऊ द्या, पण शहाण्याबाईनं चिरून, कांदा चिरून जर डाळ टाकून शिजून हाटलं तर कांद्याचं गरगट म्हणित, त्या वांग्याचं बरबट. पण बंगाळी वांगे कोण्याच कामाचे नाहीत. बंगाळ्या वांग्याचं भरीत खा, काही का वट चुनचुन करतात, हिरड्या चुनचुन करतात आणि मग सगळंच चुनचुन. हो, म्हणजे बंगाळी कामाची नसते. अद्याप नाही, अद्याप नाही. कवळे तसे खाता येतील. हो, जरा मध्यंतरी भाजी करता येईल, जरा पुढे गेलेले भरीत करता येईल आणि जरासे थोडं पुढे गेलेले गरगट करता येईल. पण बंगाळे झाले आहा, मसडा तर खात नाहीत. विठाला 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 विठाला. म्हटलं ना, संप्रदायात असणं गरजेचं, देखाव्याला किंमत नाही. गाडीत किती मोठ्या आलाय याच्यावर महाराज नसतो बरं. लोकनाट्यवाल्याला कुठं वाहनं कमी येतात दादा. अण्णा तुमच्या लहानपणापासून लक्झऱ्यात होत्या ना त्या बसायला बिचारायला. ते का कोणाची लाईट घेतात का? ही लाईट तर कवा येतील कवा जातीचा काय भरोसा आहे का? त्याचं स्वतः जनरेटर महाराज, ते जनरेटर ठेवाला ट्रक, असं थोडं असतंय. श्रीमंत माणसं नाहीत असं कसं म्हणता? मग सगळी श्रीमंत संप्रदायात असं तरी कसं म्हणता? इथं योग्यता लागत ना महाराज, त्याला किंमत आहे. आंब्याचं झाड लय मोठे, कैऱ्यात लागत नाहीत, लागत्यात कैऱ्या. कोयनी बाईच्या टायमाला इजळ तू, आणि इजळलेले आंबे वाननेर पण सर्दी होती त्याला. तर माणसाला भजन म्हणता येतील का ते खाल्ल्यावर महाराज? विठाला विठाला. या संप्रदायात वागण्याला फार मोठी किंमत आहे. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याची बायको सजती किती, नटती किती, पदर किती घेती, कुंकू किती लाईती, मंगळसूत्र किती खपके आहे. हो, सत्यनारायणाच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी नाव किती घेती, त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाला जीव किती लाईती, हा महत्वाचा विषय. तू काही सांगू नको, 1 किलोमीटरहून तू कुंकू दिसायले पिना पाडास त्याचा. काय करायचं ते तू कुंकू 1.5 किलोमीटरहून दिसलं तर काय त्याला? एखाद्या वेळेस तो ते गाड्याच्या मागून लावते, ते चिटकीला असशील कपाळाला. काय म्हणते त्याला? ते रेडिओ स्टिकर रिफ्लेक्टेड असं काहीतरी म्हणतात ना. आपल्याला काही इंग्रजी येत नाही, पण फिरून फिरून शहाणपणा बसला डोक्यावर. तो काय नाही, देखाव्याला किंमत नाही, कृतीला किंमत आहे. मुलगा बाहेर किती सांगतो, आमचे बाबा, आमची आई वा आमच्या वडिलांनी असं कमीवलं. नालाय का तू? पाया पडतो का सुंबळ्या? आणि काय लोकांमध्ये बैठकी रंगवायला लागला हा? यम तुला इतका हानीन, इंचभर जागा ठेवणार नाही तू लाल करायची. देखाव्याला किंमत नाही. वागणूक, बापू तू बस ना मायन खाली, कधी मध्ये उठा जाय, तू मागच्याच्या शापान जळून जाशील वागा. हो ना, ते आरोग्य काय, अरे आम्हाला पैसे, यायला पैसे, त्याला काय रे, त्याला पावदीन गिरगाव कर, वायर जर लांब कर ना, वायर लांब कर. अरे कोणाची वायर लांबायली, तूच काऊन लांबत नाही? विठाला विठाला विठाला. संप्रदायात चांगलं वागणाऱ्या माणसाला किंमत आहे. मोठ्या श्रद्धेने, थोडासा कडक करावा. साऊंड सिस्टीम छान आहे. जुनाट परंपरा, सद्गुरू वारकरी संप्रदायातले आधार्य वैकुंठवासी मदन महाराज, अशा महान महात्म्याच्या पदस्पर्शाने पुरित असलेली ही भूमी, आणि या परम पावन भूमीमध्ये
एका छोटेखानी लहानशा गिरगावकराला सुद्धा अशा महात्म्यांच्या नामयज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग मला आलाय. माझं सुद्धा परम भाग्य आहे. एक मन असेल स्वप्नील बुवा, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. वागतेत लोक नालायक म्हणून तसं म्हणावं लागतंय, पण राजू तुम्ही नशीबवान आहात. ज्या भूमीमध्ये या संतांचा वास होता, सद्गुरु मदन महाराज म्हणजे आपल्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबाराय होते. ते पाहण्याची आपली पात्रता नव्हती, पण यांच्या रूपात आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय होते. या लोकांचे वशे जपासा, वारसा जपासा, काय बात, अधिकार या लोकांचा. अशा परमपावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली, अधिष्ठानानं पुनीत असलेली ही चिचोंडी पाटील नावाचं गाव. चिचोंडी पाटील, मला वाटते दुसरं वर्ष आहे स्वप्नील बुवा. गेल्या वर्षी हीच एकादशी होती. बर अशा या परमपावन नगरीतली ग्रामस्थ मंडळी मोठ्या श्रद्धेने दरवर्षी हा नामयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ करता. या परंपरेला, सद्गुरु मदन महाराजांच्या परंपरेला उजाळा देण्याचं काम तुम्ही करता. हा भक्ती संप्रदाय उंच नेण्याचं काम तुम्ही करता. याच्याकरता तुम्हाला प्रणाम करतोय. वे सुंदरशी मंदिर आहेत. माझे सद्गुरु अष्टादश संतांपैकी सद्गुरु सावताबाबांचं एक मंदिर आहे. विटेवरच्या मालकाचं मंदिर आहे. विश्वातला एक नंबरचा वारकरी माझे हनुमंतराय. दादा, जगात जरी एक नंबरचा कोण वारकरी असेल तर ते मारुतीराय. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. अशा मारुतीरायांचं अधिष्ठान बाजूला येताना सुद्धा बऱ्यापैकी महादेव मंदिर आहे, गणेशनाथ मंदिर, अगदी सुंदरसं गोडसं गाव. या सर्व अधिष्ठानाला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. या परिसरातला येती, योगी, जपी, तपी, अनुरागी, वारकरी ही सर्व महात्मे जे आहेत या प्रांतातले, सर्व महात्म्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. या सप्ताहाला लाभलेला अधिष्ठान आदरणीय सद्गुरु भवन महाराज गुरुवर्य गेल्या वर्षी आजच्या कार्यक्रमाला ते होते. कार्यक्रम आटपून लागलीच विटेवरच्या मालकाच्या भेटीला कीर्तन झालं की रातोरात गेलते. तिथे महापूजा होती द्वादशीची का भक्ताची, तिथे गेलते. गुरुवर्य बाबांना सुद्धा, भवन बाबांना सुद्धा प्रणाम. गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामी श्यामसुंदरजी पुरीजी महाराज त्यांनाही प्रणाम करतो. गोडसं काम महाराजांचं पंढरपूरला आहे. कालच्या कार्तिकी वारीच्या वेळेस योगायोगानं तिथं उभं राहिलो. त्यांच्या एका भक्तांनी पाहिलं आणि संस्थान पाहण्याचा योग आला. महाराज, ही लोक कुठलं करून ठेवतात माहिती? तुम्ही आम्ही संसारिक आहोत, मी सुद्धा आहो. अण्णांचा माझा वाटानं विषय झाला. आपण महाराज फार काही झालं तर लेकरायच्या सोयी करू शकतो, स्वतःच्या लेकरायच्या सोयी करू शकतो. स्वप्नील बाबा, दादा, आपण महाराज विश्वातल्या लेकरांची सोय करणारी ही लोक होऊन गेली. कधीचा काल, तिथून पुढे आदिवर भवन महाराज. माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता या प्रांतातला, या परिसरातला, या संस्थांचा अनुयायी, या संस्थांचा भक्त कोणी जरी गेला तर त्याला पंढरपुरात सुद्धा निवारा व्हावा, आश्रय व्हावा, अशी जोपासना हे समाधीतून करणारी साधू लोक आहेत. आणि त्याचा पाठपुरावा, त्याची वाटचाल, त्याचं मोठं मोठं पुढे पुढे करण्याचं काम धरणीय पूजनीय गुरुवर्य आमचे भवन महाराज करतात. अशा महात्म्यांना बळ देत जा, अशा महात्म्यांच्या पाठीमागं राहत जा की जे संप्रदायाला उंच नेतात. ते भविष्यात आपला धर्म उंच नेणारी माणसं आहेत. त्यांची काळजी करत जा, ही तुम्हाला विनंती करतोय. विठाला विठाला परम श्रद्धे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे रक्ताटे दादा आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण स्वप्नील महाराज. दुसरीकडचं कीर्तन आटपूनही परिसरात एखाद वेळेस कीर्तन ऐकायला येते. श्रद्धा असते एखाद्या व्यक्तीची. स्वप्नील महाराजांना धन्यवाद. आदरणीय हरिभक्ती वडके महाराज असतील, भवन अण्णा,
बऱ्यापैकी वारकऱ्याची मायच म्हणावं लागे नाही बा. हो, लय मोठे महाराज लोकायला घरी नेणं, जेव घालणं, आमकं करणं. आज आम्हाला एकादशीला तर पेढाच आणला. वा, श्रद्धा आहे. उपस्थित सर्व श्रोते मंडळी, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो माझ्या मायमावल्या. काय नाही, एक कप्पा फक्त पुरुषाला द्या, एक कप्पा. काय जास्त काय तुमचं आणि माझी काय काय वाद नाही, काय नाही. मला काय तुमची ॲलर्जी नाही. मला ॲलर्जी असती तर लग्न केलं नसतं, तिकडेच बसलो असतो अंगाला काव लावून जय बम बम बोले, आहे का नाही. काही विषय नाही. फक्त काय होतंय, स्त्रियांनी पुरुषाचा सन्मान करायचा. काय होतंय, माणसं जरी एका कोपऱ्यात गेले तर मग आपल्याला काय किंमत असते. नाही, पुरुषा आहे किंमत. म्हणून एक कप्पा फक्त उद्या त्याला एवढी दोरी बांधा आणि पुरुषांना द्या, पाठीमागून बसायचं. काय होते एखाद्या वेळेस हल्लीचा काळ विचित्र झाला महाराज. एखादा शब्द बोलता बोलता जात असतो वक्तव्य. जगात असं मळणी यंत्रच नाही, त्यानं दाणे फुटत नाहीत. आणि दाणे फुटू नये म्हणून मधले दात कमी केले तर गोंड राहते. मळणी यंत्र सांगायलो मी, उपनेर. मग ते ट्रॅक्टरवरचा असू, मोटरवरचा असू, इंजिनवरचा असू. तसं हे पण एक मळणी यंत्र छे महाराज. एखादा शब्द अनावधान चुकीचा जातो, घसरत असतो. अहो, 4 पायाचा हत्ती पडतो, काय आपली गोष्ट आहे. मग पुरुष सामोर असल्यावर थोडंसं दखून जातं. बायका पुढं असल्यावर मन लाजतो, थोडंसं अंतकरण लाजतं. थोडंसं पाठीमाग थोडीशी 20 फुटाची जागा पुरुषांना देत जा, ही तुम्हाला भीक मागून विनंती करतोय. विठाला विठाला विठाला. आदरणीय मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण हेमंत महाराज. इकडं नाशिक जिल्ह्यात पण गोड असते त्यांचं, मस्त छान. हेमंतजी तुम्हाला सुद्धा गोड. तुमच्यासारखीच हिंमत ह्याही लेकरांना पुढे देऊन टाका. बघून तो तुमच्या हाताने ते काम करत राहो. तुम्हाला प्रणाम. या परिसरातलं गायन क्षेत्रातलं तात्विक रत्न हरिभक्तीपरायण आमचे संपत महाराज. गोड वयाच्या मानानं असा सुरेल ज्यांचा आवाज आहे. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं वाळल्यावर पण खावं वाटतं. नसू द्या त्याला बाखूर, पाण्यात बुडवायचं, लोणचं चोखायचं, जेवण जातच. ते जुनं रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मगर महाराज गोड. त्यांच्या बाजूचे हरिभक्तीपरायण देसाई महाराज असतील. हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर बापू वांगीकर. पाठांतर लय महाराज, त्यांना खूप पाठांतर आहे. हरिभक्तीपरायणी सगळी महाराज मंडळी, चोपदार मंडळी, संस्थेची विद्यार्थी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला पण प्रणाम. विठाला विठाला. थोडा कडक करा आवाज करा. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, ब्रह्मांडाच्या मालकानं स्वीकार केला की निंदेतेही तेने वंदे केली. समाजामध्ये असा काही वर्ग आहे दुसऱ्यांची निंदा करतो. जी माणसं निंदा करत असतात ती माणसं मोठी असतात असं डोक्यातलं काढून टाका. म्हणजे फार शहाणी माणसं निंदा करतात असं नाही. कधी कधी ज्यांना कवडीची अक्कल नसती तेही माणसं दुसऱ्याची निंदा करत असतात. काय नसतं ते. माझ्या देहूतल्या मालकानं ते एका ठिकाणी निंदा करणाऱ्याच्या बाबतीत फार वेगळं बोलले. इतराची चेष्टा, इतराची चेष्टा, हे तो खाने लागे विष्टा, 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 वितराची चेष्टा, हे तो खाने लागे विष्टा. घाण खाल्ले इतकं पाप सांगितलं. दुसऱ्याची निंदा करतील माणसं. पण काही माणसं आपण जरी नाही निंदा केली तर अंतकरण त्यांना निंदे पात्र घोषित करते. चुकीचं काम करणाऱ्या माणसांना त्या निंदेच्या ह्याच्यात यावंच लागतं. हृदय मानित नाही त्यांना व्यवस्थित. पण अशी सुद्धा माणसं विटेवरच्या मालकानं स्वीकारल्याच्या नंतर जगातल्या बलाढ्यशाली माणसांना त्यांचं दर्शन घ्यावं लागलंय.
निंदिती ही तिने वंदे केली. कोण? आजामेळ भिल्ली तारिली कुंतीनी. आजामेळ पाय घसरला शेवटच्या टप्प्यामध्ये. चुकीचं काम करण्यात आलं, समाजानं वाळीत टाकलं, प्रांतानं वाळीत टाकलं, परिसरानं वाळीत टाकलं. पण अनाथाच्या नाथे घातला विमानी. शेवटच्या टप्प्यात पश्चातापेन शुद्धता. आज श्रीमद भागवतामध्ये अजामेळ महाराज की जय. असा एखादा भागवतकार आहे का ते म्हणला मी अजामेळाला मानित नाही? तुलाच भागवत सांगायचा अधिकार नाही सुंबळ्या. तुझ्या काय बापाची जागिरी अजामेळ काढून टाकणं? जिथं एक ब्रह्मवेत्ता मानतोय शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरि श्री जानोनी हरि झाले. हरि श्री जानोनी हरि झाले. हरि श्री जानोनी हरि झाले. हे सुख याज्ञवल्क. शेवायचा भात शिजायला टाकला आणि भागूबाईनं सांगितलं बाबा भाताला दूध लागतंय. दूध लागतंय. तुकोबाराने सांगितलं काय हरकत नाही, दूध नसेल तरी मी खातो. पण भागूताईंनी सांगितलं बाबा बिना दुधाचा भात मला समाधान होणार नाही. एक काम करा, भानोशीतला आदला काढा. भानोशी हा शब्द शक्यतो खेड्यातल्या जुन्या माणसांना कळणार किंवा ज्यांचा शिमग्यात जन्म झालाय त्यांना कळणार. ज्याचा जन्म दिवाळीत झाला त्यांना कळत नसते. म्हणजे मागची गरिबीची आठवणे त्यांना भानुशी शब्द कळन. श्रीमंतीतल्यांना बाकी भानुशी शब्द काय कळणार आहे? एक आदला काढा जुन्या काळातलं नाणं आपल्या बाबांच्या हातावर दिलं, एक लोटकं दिलं मातीचं आणि सांगितलं घेऊन या, दूध घेऊन या. तुकोबाराने विचार केला दुधाला कोणाकडे जावं. एक विनोद म्हणून सांगत नाही, एक सहज एक वाक्य सांगतो. 10 वर्षापूर्वी जो माणूस मेला 10 वर्षापूर्वी आणि त्या माणसाची सून आजच्या इथं कार्यक्रमाला प्रवचनाला आली आणि वापस प्रसाद घेऊन दार उघड्यावर जर हॉलमध्ये 10 वर्षापूर्वी मेलेला सासरा जर तिला दिसला तर थोडंसं कल्पना करा ती पुन्हा कीर्तनाला येते का पुढच्या वर्षीच्या? 10 वर्षापूर्वी मृत पावलेला सासरा इथून गेलेल्या सुनाला जर तिच्या हॉलमध्ये दिसला तर ती वाचेल का? वाचणं मरणं तो भाग सोडून द्या, पण कितपत शक्य आहे ते? तुकोबाराय विवेकाचं टोक होते. त्यांनी विचार केला आपण जर गावात गेलं आणि दूध विकत घ्यायला गेलो तर बायका म्हणतील हे भागूबाईचे वडील होते, यांचं मागे वैकुंठ गमन झालं, हे डबल कस काय आले, मग हे भूत आहेत का, हे पिशाच्चे आहेत का, हे डाकिन्य आहेत का, नाना प्रकारचा तर्कवितर्क होईल ना. म्हणून तुकोबारायने विचार केला आपण कोणालाही दूध न मागता भगवान शिवशंकराच्या मंदिरात जावं. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात एक खूळ बसलंय, शंकराला तुम्ही चमत्कारी समजिता. हे डोक्यातलं काढून टाका बुसकट. शंकर चमत्कारी देव नाही, भगवान शिवशंकर हे भक्तीला पावणारा देव आहे. तुमच्या चमत्काराला नाही. इकून बेल चिटकीला आणि तिकून काय नो झालं, इकून मधाचा थेंब टाकला मग तिकून पैशाचा बोंगळा लागला, असं होत नसतंय ते. हां एव्हा देवापशी किती गेलेत त्याच्यापेक्षा देवाला प्रिय. तुम्ही पंढरपूरला दर्शनाला जाता, तुम्हाला किती समाधान होतंय? 2 मिनिटं उभं राहू दिलं का कधी तुम्हाला? विश्वनाथाच्या मंदिरात तुम्ही काशीला गेल्यावर तुम्हाला 2 मिनिटाच्या वरी कधी उभं राहू दिलं का? नाही. 1-1.25 मिनिटात नुसता पिंडीला हात लावला, पंढरपुरातल्या मालकाच्या पायाला हात लागला की आपल्याला समाधान होतंय. वा आपण प्रसन्न झालोत. आपण देवापाशी किती वेळ गेलोत किंवा किती वेळ थांबलोत याच्यापेक्षा आपलं मन किती चांगलंय हा महत्वाचा विषय असतोय. मी श्रावण मासात एका गावात गेलो, मुक्काम खेळा. मी करत नाही शक्यतो बाहेर मुक्काम, पण पडला मुक्काम. तर आम्ही ज्या घरी मुक्कामाला थांबलो त्या बाईनं टोपलं भर फुलं आणले. मी म्हणलं बाई तुमच्या इथं फुलाचे झाड एक पण नाही, आणि फुलं आणले कुठून? ती म्हणजे शेपुडीचाच अवतार, मेंढीचा अवतार ती बाई. गळ्यात 2 माळी तिच्या,
पण ती ओरिजिनल शेळीन मेंढी तिनं दुसऱ्या बायका उठायच्या आधी चट फुलाचे झाड वरबाळले आणि माझ्या पायावर टाकले. मी म्हणलं बाई पोळायलेत ना फुलं, हे पोळायलेत. म्हणली महाराज फुलं कुठं पोळत असतात? मी म्हणलं चोरून आणले ना बाई तो. तिनं पाणी घातलंय, तिनं झाड सांभाळलंय, त्याला कुंपण केलंय आणि तू पहाटच गेली शेपुडीवानी करा करा तुळशी खाल्ल्यावानी खाल्लंस. असं केल्यावर महादेव पावत असतो काय कुठं? भरणा आहे नुसता भरणा. मग येलेश्वराच्या मंदिरात गेले. महाराज तुकोबरायला पाहिल्याच्या नंतर शिवजी प्रत्यक्ष प्रगट झाले. प्रत्यक्ष प्रगट झाले. का प्रगट झाले? कारण वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकराने केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी म्हणजे मुख्य. भगवान शिवशंकरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. उभं राहून कीर्तन करण्याची परंपरा नामदेवरायाकडे दिली आणि नामदेवरायानं कीर्तन केल्याच्या नंतर ते कीर्तन शिवजीला आवडलं. तुम्हाला मला आवडत नव्हतं बुद्धिवाद्यांना, शिवजींना आवडल्यामुळं मंदिर फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. ही संप्रदायाची परंपरा शिवजीपासून आली. भजन ही परंपरा शंकरांनी सुरू केली. एक जण म्हणला आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही भजन करतो, मग हाणतो का आम्हाला? तू भजन करतो म्हणजे आम्हाला हाणतो? अरे भजन ही परंपरा शिवजीने सुरू केली. भजन करी नारद तुंबर सांब गायन करी. नारद तुंबर सांब गायन करी. नारद तुंबर सांब म्हणजे शिवशंकर. भजन परंपरा तिथून आली. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकाच्या टाळूवर भगवान शिवशंकराची पिंड आहे. आणि वारकरी संप्रदायातलं एक आगळं वेगळं नाविन्य आपल्या भेटी करता आलंय. शिवजी उभे राहिले आणि 10 भुजानं तुकोबरायला कवटाळलं. कवटाळलं तुकोबरायला. तुकोबरायच्या हातात रिकामं गाडगं होतं बारीकसं. शिवजीला आनंद वेगळा होता. तुकोबराय भेटले एक आनंद, आणि दुसरा एक आनंद होता की जीवनात ज्यानं काही मागितलं नाही ते आपल्याला मागायला आलाय आणि आज दान करण्याचा योग मला मिळतोय कदम, याचा आनंद शिवजीला झाला. आलिंगन सुटला आणि शिवजींनी शमकुशल विचारलं, तुकोबराय आलात? जी आलोय. काय सेवा करू? काहीच नाही, विकत घेण्यासाठी आलोय. कमरेच्या धोत्राच्या गुढ्यात अण्णा आदला खोसला होता, त्या काळातला आदला. जिंच्या पॅन्टीवाल्यांना आदला कळणार नाही. कडका, दमडी, कवडी, आडका, लालपई, ढबल पैसा, आदला ही जुनी पैसे होती. मी काय, माझं फार वय नाही, मला जुनं वाचवायचा नाद म्हणून पाठ आहे. कमरेला खोसलेला तो आदला तुकोबरायांनी भगवान शिवजीच्या पिंडीवर ठेवला आणि सांगितलं, याच्या बदल्यात दारातल्या नंदीला दूध द्यायला लाव. नंदी दगडाचा होता, पाषाणाचा नंदी. तो आदला कशाचा होता माहिती का? सुदाम. काही काही माणसं एखाद्यानं गोष्ट काही दिल्यावर त्याचा जास्त मोठेपण गातात. एकदा मी आपल्या महाराष्ट्राचं शेवटचं टोक, गावाचं नाव सांगत नाही, तिथे कीर्तनाला गेलो. कीर्तनाच्या यजमानाकडं देशीची दुकानं 14, देशी दारूचे दुकानं. मला वाटतं ते लायसन भेटत नाही देशीचं शक्यतो. मी काय कोणाला विचारलं नाही, पण लोक सांगतात भेटत नसतं. वय मुरकुट्यांना भेटत नाही ते. भेटतं का आनंद? 14 दुकानं देशीचे, 14. आणि त्या देशीचे 14 लायसन प्राप्त करणाऱ्याचा बाप मेला. म्हणजे त्यानंच आणली होती, ते मेलं आणि त्याच्या वर्ष श्राद्धाला मग कीर्तन. आता पैसे किती असतील बघा. 14 देशीच्या दुकानातले ढकणं जर इकले ना, ढकणं, तर एकदा आमदार होता येईल. इतके पैसे त्याच्याकडं. पण तारीख घेतली होती अशा प्रकाशराव सारख्या, बबनराव सारख्यानं. ते म्हणले, तुम्ही त्याचं जास्त नाव नाही घेतलं कीर्तनात.
मी म्हणलं मी जे अभंग घेतला त्या अभंगात ह्या देशीच्या दुकानदाराचं नावच नव्हतं ना. त्याचं नाव ज्या अभंगात आहे त्या अभंग मला सांग ना सुमळ्या, मी त्याच्यात नावाचं भजन करतो ना. पण ते मध्यस्थी माणसं होते, ते म्हणले माझ्याकडे आहे असं पंढरपुरातल्या मालकांना मला असा बारीक पाईप द्यायला पैशाचा. काय ताण मंडळी, एक आहे, 2 लेकर आहे, वडील वारले 90ला, आई आहे, छोटंसं कुटुंब आहे, काय ताण नाही, एकच पोरग आहे. हिशाबात राहिलं तर त्याला पुरण, आणि ते जर हिशाबात नाही राहिलं तर आमच्या 13व्याच्या आधीच मग अंगुठी घेईन. नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुम्हाला काय तुकाराम महाराज इतकं पोटाल तुमच्या. दुसऱ्यावर घेतलं की माणसाची खसखस पिकती. त्या मध्यस्थी लोकायला प्रकाशराव इंजिनियर साहेब राग आला, तुम्ही जास्त नाव घेतलं नाही. मी बैठकीत सांगितलं, अरे याच्याकडे पैसे भरपूर असतील, पण महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा झाल्या याच्या दुकानामुळं. यानं दुकान सोन्याचं नाही टाकलं, यानं दुकान किराणा नाही टाकलं, यानं कपड्याचं नाही टाकलं, दुकान त्याची 14 दारूचे इथं. मग किती बायका विधवा झाल्या असत्याल, याचं जर वर्णन केलं तर मी विधवा होईल, मै मरण. शास्त्र काय सांगते, नालायकाची फार स्तुती करायची नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. मूर्ख नालायक व्यक्तीची जास्त स्तुती करणं म्हणजे ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. शास्त्र आहे त्याच्यासाठी. स्तुतीप्रिय लोक झाले. ठीक आहे, त्यानं किती मोठा कार्यक्रम केला तर काय, नवलाचं दुकान 14 दुकान आहेत त्याच्याकडं. आपण करतो त्याच्यापेक्षा आणलंय कुठून हा महत्वाचा विषय. मला सांगायचं काय, तुकोबारायांनी आदलाच टेकला पिंडीवर, पण होता आदला कशाचा. सुदाम. श्रीमद भागवतामध्ये सुदाम नावाचं फार एक नाविन्यपूर्ण नाव आहे. सुदाम देवांना सुदाम नाव आहे. सु म्हणजे चांगला आणि दाम म्हणजे कष्टाचा, घामाचा दाम, त्यांचं नाव सुदाम. अशा सुदाम देवांचा असा दाम, कष्टातला दाम येतो. तुकोबारायाच्या पत्नीने एका गरजूबाईचं बाळंत पण केलं. तिला मागे पुढे जरा कोणी जास्त नव्हतं, आई वगैरे, सासू जात राहिलेली होती, आणि तिनं सांगितलं आता माझं बाळंत पण कोण करील. मग भागूबाईनं सांगितलं काळजी करू नको, 1.25 महिन्याकरता तुझी मायच मी होते, आणि केलं बाळंत पण. तशी ती भरगच्च पैशावाली बाई होती, पण माणसांची अडचण, आई नसेल, सासू गेली असेल, आणि कोणाला नीट बोलत नसेल, याच्याकरता शेजारनी येत नसतील. काहीला इतका पैशाचा गर्व, इतका पैशाचा गर्व, इतका पैशाचा गर्व. द्वारकाबाई, सखूबाई, मंजुळाबाई, कांताबाई, अंतिकाबाई, वत्सालाबाई, चतुराबाई, तुझ्याकडे पैसे असतील पण पैसे खात नसतील बाई, तू माणसासारखं बोल ना. 60-65 वर्षात तुला आमच्या देखता फुकावं लागणार आहे, तू शेजारणीला येड्यावानी बोल नकोस ना. पैसे असतील पण एवढं काही नाविन्य नसते त्याच्यात. श्रीमंत बाई ती, ही तुकोबारायची कन्या भागूबाई. तुम्हाला काय देऊ, काहीच नको म्हणले मला. पण सौभाग्यवती असो, कुणी असो, एखादी माऊली, आपल्याकडं चोळी बांगडी करण्याची पद्धत आहे. म्हणून त्या श्रीमंत घरच्या बाईने आपली बाळांतपणातली 1.25 महिन्याची सेवा केली. याच्याकरता एक आदला देऊन टाकला, बांगड्या भरायला. बांगड्या हे घेऊन टाक. पण हातात चांगल्या बांगड्या असल्यामुळं भागूबाईला असं वाटलं असेल आपण एखादीशी भरू बांगड्या, पहिल्या खराब झाल्यावर भरू 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 भरू. तो आदला भानुशीत ठेवला होता, कष्टाचा आदला होता, तो तुकोबारायाकडे दिलता, आणि तुकोबारायानं तो शिवजीच्या पिंडीवर आदला ठेवला. या आदल्याच्या बदल्यात एवढं लोटकं भरून मला इकत दूध द्या आणि ते तुमच्या नंदीला द्यायला सांगा. ठीक आहे म्हटले. हात केल्याबरोबर नंदी उठला. 4-2 पुस्तकं विज्ञानाचे वाचलेलं ते म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात, नंदी कसा दूध देईल. अरे ते दूध काढताना मी नव्हतो ना सुंबळ्या. पण तुकोबारायचं खोटं कसं मानायचं काका. तुकोबाराय नव्हतं. जो तुकोबारायांचं खोटं मानतो तो त्याला माणूस कसं म्हणता येईल. त्याला इथं काय अधिकार, काय त्याची लायकी काय. नंदी उभा राहिला. नंदीच्या डोळ्यातून पाणी आलं. तुकोबारायला सांगितलं महाराज, माझ्या काशेमध्ये स्तन नाहीत, तरी पण समोरच्या मालकाच्या कृपेने मी दूध देऊ शकतो.
नंदीनं सांगितलं ही माझी ताकद नाही, भगवान शिवजींची ताकद आहे, मी दूध देऊ शकतो, घ्या तुम्ही पात्र भरून दूध. तर ते तुकोबराय होते, ते गिरगावचा बाळू नव्हता, फुकट भेटलं म्हणजे काही बी घेतो, ते तुकोबराय होते. तुकोबरायनं सांगितलं तुझ्या मालकानं सांगितल्यामुळं तू दूध द्यायला किंवा त्यांच्या कृपेनं द्यायला मला सांगू नको, मी त्यांच्या पिंडीवर आदला टेकलाय, तुझंही दूध मला फुकट नको. येताना मी पवना नावाच्या गवताची पेंडी हातानंच आणली, तेवढी पेंडी खाय आणि मग दूध दी. नंदी म्हणला तू खूप बरा आहे, दगडाचा नंदी कुठं गवत खात असतो का, आणि तू कोणाला सांगायला मग दगडाचा नंदी कुठं दूध देत असतो का, ते तो खूप बराय होते. शेवटी 11 डोळ्यातून ते एकादश नयन पाझरती, 11 डोळे होते शिवजीला. शंकराला ज्या वेळेला 5 मुख असतात का त्यावेळेला 11 डोळे, आणि 1 मुख असतं का त्यावेळेला त्रिनयन. हे द्वापार युगातला एक प्रसंग यशोदेचा आणि आमच्या नंदाचा प्रसंग होता. ज्या वेळेला शिवजी एका जोग्याच्या रूपात आले, जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे, योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे. 1 डोका असल्यावर 3 डोळे, 5 असल्यावर 11 डोळे, एकादश नयन पाझरती, 11ही डोळे पाणी येत होतं. आणि नंदीला सांगितलं अरे खा रे बाबा, ती पेंडी खाल्ली मग दूध दिलं. काय त्यांचा महिमा इतक्या नाही. आता बघा, द्वापार युगामध्ये पंढरपुरातल्या मालकाने कृष्ण अवतारामध्ये राधेला पाहून बोलले हरी बैल दोहितो. हा काय गिरगावकराचा पुरावा नाही, अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे. राधेच्या भक्तीचं टोक बघितल्याच्या नंतर भुलला म्हणजे वेडा झाला आणि गायीची धार काढण्याऐवजी बैलापाशी बसला. करतुम शक्ती देवाकडे त्यानं लगेच गुंडी भरून दूध नेलं. यशोदेनं सांगितलं आणलंच दूध, हो लगेच पुराणात. बैल दोहितो नंदा घरी, देवानं नंदीचं दूध काढलं, देवानं पंढरपुरातल्या मालकानं, पण जिवंत. आणि तुकोबारायांनी नंदीचं दूध काढलं पण दगडाच्या. म्हणून निळोबाराय म्हणतात काय त्यांचा महिमा वरणो वारंवार, हरे भक्त थोर भूमंडळी. हा संतांचा महिमा आहे. 222 पद ज्या मंत्र्याला आहेत का, आपल्याकडे किती असते एका मंत्र्याला पद? 1. वरच्याच्या लय जवळचा असला तर 2-3, मात्र वरच्याच्या लय गळ्यातला पाहिजे. दिल्लीतल्या लोकांच्या जर लय जवळचा असला तर 2-3 पद असतात. सगळे असतात का? नाही, सगळेच पद एका मंत्र्याला होते. तो अमरपुरीचा राजा इंद्र. दुसरा पुरावा सांगतो, तो अमरपुरीचा राजा इंद्र आहे. त्याला जयंती नावाची कन्या आहे, जयंत नावाचा पुत्र आहे आणि शची नावाची पत्नी आहे. श्रीमंत आहे तो, श्रीमंत आहे. त्याने एक चूक केली. तुम्हाला एक सांगू का, देशावर संकट 2 लोकांच्या पापाने येत असते. एक आमच्या लोकांचं पाप आणि एक तुमच्या लोकांचं पाप. राग येऊ देऊ नका. राजसत्तेत ज्या वेळेला पाप होत असतं आणि धर्मसत्तेत ज्या वेळेला पाप होत असतं त्यावेळेला देशावर संकट येत असते. कारण जबाबदार माणसं 2च आहेत, देश सांभाळणारे राजे लोक आणि धर्म सांभाळणारे महाराज लोक. उदाहरण सांगू तुम्हाला एक. माझे वडील वारले, माझी आई आहे. माझी आई असताना जर गिरगावकर माईला सांभाळीत नसेल आणि तुम्ही त्याचं कीर्तन ठेवून जर तुम्ही त्याला पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुपाटी लागणार. मालकाचा पुरावा आहे काका, शास्त्र आहे त्यासाठी. जो आई वडिलाचा होऊ शकत नाही तो जगातल्या कोणाच माणसाचा होऊ शकत नाही. कोड्यांना कोणाचाच होऊ शकत नाही, कोणाचाच नाही. ज्या माईनं 9 महिने पोटात सांभाळलं तिला जर एखादा हरामखोर मानित नसेल बोरकिनकर, ते तुमच्यावर प्रेम करतो कशाहून शक्य आहे? होय किशनराव, कसं शक्य आहे? जो मायबापाचा होऊ शकत नाही तो लोकांचा काय होऊ शकतो? हा सिद्धांत आहे, शास्त्र आहे त्यासाठी. म्हणे थोडंसं पाप केलं त्या राजानं.
कीर्तनकार असेल आणि तंबाखू खात असेल तर नालायक आहे. चांगलं गाता येतं, चांगलं गाता येतं, तालुक्यात एक नंबरचा गायक आहे आणि चालू भजनात तंबाखू घोंगडी घालतात आणि लोक म्हणले काय नंबर एकचा गायक आहे, तुला हाणायला पाहिजे नदीला नेऊन. लोकाला उपदेश करणाऱ्या माणसांनी व्यसनं करायची नाही. तंबाखू असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, बाकीच्यांना मी नाही म्हणणार, पण आमच्या लोकांनी पक्वाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, कारण सांगू तुम्हाला का करायला नाही पाहिजे. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या जवळ आल्याच्या नंतर पाया पडला आहे. याचा अर्थ असा नाही बाकीच्या लोकांच्या गोळ्या संपल्यात. अरे तू चांगलं वागतोस, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतोय म्हणून तुझ्या पाया पडायलेत. मायबापाच्या पाया माणसं सणावाराला पडायलेत किंवा वाढदिवसाच्या दिवशी पडायलेत, रोज रोज पडणत. मेलेल्या मायबापाच्या मुरकुट्यांना पिंड करायलेत वर्षाला एकदा दोनदा, याच्या व्यतिरिक्त नाही. अहो महाराज दिसला की त्याच्या पाया पडतील, त्यानं किती चांगलं वागायला पाहिजे. त्यानं चुका करता कामा नाही. लोकांची श्रद्धा आहे, लोकांचा आदर आहे त्याच्यावर. मग धर्मसत्तेत ज्या वेळेला पाप होत असतं का, त्यावेळेला देशावर संकट येत असतं. धर्मातल्या लोकांनी नास्तिक माणसं आपलेचे करायची. एक गंगाबाई नावाची नृत्यांगना होती, असं लांबतं बघा कीर्तन, मला पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे. गंगाबाई नावाची एक नृत्यांगना होती, नृत्यांगना त्या काळातली नृत्य सम्राज्ञी होती ती, आणि गान सम्राज्ञी होती ती. इतकं तिचं गायन, आता मी काय ऐकलं नाही पण इतिहास सांगतोय. हो, मी ते गायन ऐकले असते तर महाराज झालोच नसतो ना. तर तिनं किती मोठ्या राजाला संपून टाकलं सांगू. ज्या राजाकडं 250 मशाली सोन्याच्या होत्या, 250 मशाली सोन्याच्या होत्या, एक एक मशाल 2.5 किलो सोन्याची, रोज 1.5 ते 2.25 किलो गावरान तूप लागत होतं एका मशालीला. अशा 250 मशाली महालात जळत होत्या. शेवटच्या टप्प्यात त्या राजाला कांदा, कोरडी भाकरीन कांदा नाही द्यायला कोणी, इतके बेहाल झाले ह्या गायनाच्या बदल्यात. 527 एकर जमीन, इथून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर एका आपल्यातल्याच व्यक्तीला 527 एकर जमीन होती. त्या गावाला मी 6वीला असताना लग्नाला गेलतो. नंतर गाव सांगेल, हे यूट्यूब चालू आहे ना, हेच तू लावते पुन्हा आपल्याला. त्या लग्नाला मी गेलो, 527 एकर जमीन, 527 एकर जमीन. तर शेवटच्या टप्प्यात 527 एकर जमिनीचा मालक दहिलेवडीत होता. वढून टाकलेल्या बिड्याच्या दुंडकाला आपल्याकडे दहिल्या म्हणतात. 527. त्यानेही 2 बायकांचं गायन ऐकलं. तर धर्मसत्ता कशाला म्हणतात माहिती आहे? 2,500 मशाली सोन्याच्या असणाऱ्या राजाला भाकरीची पंचायत जिनं केली, अशा बाईला परमार्थात निळोबारायनी आणलंय. निळोबारायचा विरोध करत होती ती, विरोध करत होती. निळोबारायला सांगितलं, तुमच्या भजनात काय ताकद आहे? इतकी ताकद माझ्या गायनात आहे. लाखो श्रीमंताला मातीत घातलंय, इतकी माझ्या स्वरात ताकद आहे. तुमच्या भजनात काय ताकद आहे? निळोबारायनं सांगितलं, काय परीक्षा द्यायची सांग. वाळलेलं झाड आणलं उपटून, मोठा वाडा होता. तो वाडा 4.25 महिने जळाला पेटून दिल्यावर. 4.25 महिने जळाला तो वाडा. वाडा किती मोठा असेल कल्पना करा. त्या वाड्याच्या भिंतीवर एक झाड होतं उन्हाळीचं. उन्हाळी कळते ना किशन काका? उन्हाळी झाड. तुरीची जर हे नसत्याल तुराट्यात उन्हाळीची धान्य करीत होते पहिले आपल्या खेड्यापाड्यातल्या. हो, वाळलेलं उन्हाळीचं झाड आणलं आणि निळोबारायच्या पुढं टाकलं. तुमच्या भजनानं हे शुद्ध होईल का हिरवं? तांब्याचा तांब्या आणला, आपण ज्याला देवाचा तांब्या म्हणतो, त्याच्यात पाणी टाकलं आणि त्याच्यात त्या उन्हाळीचं झाड उभं केलं. आणि निळोबारायनी 2 अभंग म्हटल्याबरोबर झाड हिरवं झालं. झाड हिरवं झालं. त्या बाईनं त्याच वाड्यातल्या हौदातलं पाणी उपशिलं, स्नान केलं आणि निळोबारायची श्रोता बसली. तिचं नाव होतं गंगाबाई. म्हणून लावणीतल्या लोकांना अभंगाची ताकद त्या दिवशी कळाली. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला. अभंगाची ताकद इतकी मोठी. धर्मसत्तेतली माणसं त्यांना म्हणतात, या का नालायक श्रीमंतांना, नालायक नाही म्हणायचं, अफाट श्रीमंतांना संपवण्याची ताकद ज्या बाईत आहे, तिला परमार्थात आणण्याची ताकद वारकऱ्यात आहेत. ते निळोबाराय, त्यांचा अभंग आहे. आजचा अभंग त्यांचा आहे. मग काय त्यांचा महिमावरून वारंवार, किती मोठी ताकद आहे. चला इंद्राकडे या. इंद्र हा फार मोठा माणूस,
पण इंद्राणी काका 6 चुका केल्या. 6 चुका केल्या. तुम्हाला एक सांगू का, गावंढळ माणसाने केलेली चूक लोकांना सहन होते असते, कारण लोक सरळ म्हणते तो अज्ञानी इंजिनियर साहेब अज्ञानी. पण विद्वान माणसानं केलेली चूक, एक सोपा मुद्दा सांगू का, काळ्या पॅन्टीवर डाग सहन होतो, पांढऱ्यावर नाही सहन होत. पांढरे शुभ्र कपडे घातलेला अण्णा नायकवाडे अण्णा माणूस रस्त्यानं चालला, मुरकुटे अण्णा रस्त्यानं चालला माणूस, आणि नालीतून डुक्कर उठलं आणि त्यानं शेपूट आणली, निगती पॅन्ट पुन्हा. पांढऱ्या माणसांनी डुकराच्या लांबून जावा. त्याला म्हणू नये माझ्या आजोबानं हा रोड केलता, डुकराला कळत नसते. चुका या शहाण्या माणसांना कधी करायच्या नाही. शहाण्या माणसानं केलेली चूक देव सुद्धा त्याची दखल घेतो. हे तू चुकीचं वागला शिंदे, असं शास्त्र आहे. हा अज्ञानी माणसात ठीक आहे. एखादा माणूस आमच्या गिरगावचा कोणी जरी शिलूच्या बसस्टँडला पिऊन पडला तर जाऊ द्या, कोण्या गावची लोक पित असतील. पण मी जर उद्या बसस्टँडला पिऊन पडतो तर ह्या म्हणत्यान बाई काय मेला आगाव येऊ, काय प्रवचनात बोलू लागला आणि आता तर दारू प्यालाय. जपायचं, मोठ्या माणसांनी शक्यतो जपलं पाहिजे, नावीन नाही त्याचं. किती मोठी शक्ती. इंद्राने 6 चुका केल्या, त्याच्यात एक चूक इतकी नालायक केली. या विश्वातलं न्यायशास्त्र ज्यांनी केलं का त्यांना गौतम म्हणतात. आपल्या न्याय व्यवस्थेत फक्त अर्धा न्याय वापरला जातो. न्याय किती येत माहिती आहे तुम्हाला? 10. असू द्या माझं शिक्षण कमी, मला वाचायचं नाद आहे. मी एका चपक्यात सुप्रीम कोर्टाचा वकील झालो असतो, एका चपक्यात. पण आता तो एक मिळतो कोणता कमी आहे? आता काय कमी आहे? मला बुद्ध्यांक पंढरपुरातल्या मालकानं फार चांगला दिला. मी या ट्रॅक्टरमधले गाणे ऐकून 450 पाठ केलेत. गायनाला ज्यांना बदिलं का ते वय घेतल्याशिवाय म्हणत नाहीत. तुम्ही लग्नात कोणता बी ऑर्केस्ट्रा लावा त्यांच्याकडे वया असतात लिहिलेल्या. मी फटाफटा कडवे सांगेल. मी एकदा 4 टनला गेलतो, त्याला मी गुलछडी नावाचा पिक्चर पाहिला होता. त्याच्यातले 9ला 9 गाणे पाठ आहेत. मला शिव्या 2-250 पाठ आता. ते मेमरी कार्ड पाठ होते, त्याला काय विषय, त्याला काय प्रश्न नाही, त्याचा द्यायचा काही संबंध येत नाही. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो, त्याच्यातला एक रस्व दीर्घ चुकत नाही. प्रातर्भुज भुज भुज जयो मिधो मिदग्रतं मिधो जय जायते जाश्व परभासाय भय जतो जद्निरेनायां यत योगी राजा तपसिद्धायां पूर्णमिमकृतुज्जनो यत अधिष्ठितं लोकत्रयं धर्मनिरपेक्ष भयजाया पुनितो पुनितो शास्त्रायां शास्त्रभुच्यतो भयजना जायते जाश्वनीलायां यत कवयो जतज्जनः वैष्णवधर्मनिष्ठायां यत योगी जपितपि सन्यासी अनुरागी भयोजनो अधिष्ठित लोकभयो वासत्रये भुवत्रयः रामेशुलु यत् संस्थितो विवेकानंद संस्थितो यतः जाय अद्य स्थितो यत् वास्तु सर्व अधिष्ठितायां गजानन सद्गुरवे यत् साधवे शरमन्यस्ततेनं प्रकटो उत्सवो यत निमित्तेह गिरगावकर शरमन्ये इत सर्वाति जायते पुनितो भक्तगण पुनितो जनसंगायां. काय लागतं त्याला? पाठ करायचं ते होत असते. आणि पाठ करीत असताना निष्ठा ठेवायची ते विसरत नसते. म्हणून तर मी मोठा मोबाईल घेत नाही. ह्या मोबाईलचं लईच केलेलं काम असते. मला वाटतं मोठ्या मोबाईलमध्ये बाहेरचं येतंय आणि चुकीचं बटन दाबल्यावर डिलीट बी होते, आणि दुसरं चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकायला जाते. म्हणून जे लोकायला जाऊ नये का ते पण लोकायला जाते. त्याच्यामुळं याच्यात चुकीचं घ्यायचं नाही, कोणाला जाऊ द्यायचं नाही. आपलं मेमरी कार्ड चांगलं नाही, याच्यातच सांभाळायचं, कशाला दुसरं घ्यायचं. न्याय देवता आपल्याकडे 10 न्याय आहेत. आपल्या न्याय व्यवस्थेत फक्त अर्धा न्याय वापरला जातोय. मला कितीतरी विद्वान वकिलांनी फोनवर विचारलं, तुम्ही कशाच्या बळावर सांगता अर्धा न्याय? यान म्हणलं माझ्याकडे बसायला. कशाच्या बळावर सांगतो? या बसायला माझ्याकडं, मग बघू आपण. न्यायाची 10 व्यवस्था, त्याच्यापैकी हस्तिकविटन्य नावाचा न्याय सांगितला पुराणात. हस्तिकविटन्य न्याय जर आपल्या न्याय व्यवस्थेत जर पूर्ण वापरला, हस्तिकविटन्य न्याय जर न्याय व्यवस्थेत पूर्ण एकच न्याय पूर्ण वापरला तर अतिप्रसंग करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. बलात्कार करणाऱ्या नालायकाला 3ऱ्या दिवसाचा सूर्य बघता येत नाही. ही हस्तिकविटन्य न्यायातली ताकद आहे. पण आपल्याकडं अर्धाच वापरला जातो. ते न्याय देता देता 2-3 जेज मेले तरी पण न्यायाची केस टेबलावर आलीच नाही.
ह्याला कुठे न्याय म्हणत असतात का? हे न्याय दाहीची दाहीत न्याय ज्यांनी निर्माण केले त्यांना गौतम म्हणतात. आणि गौतमाला 222 सुंदर स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर स्त्री प्राप्त झाली. तिचं नाव होतं अहिल्या. अहिल्या नाव आहे त्या स्त्रीचं. ही ब्रह्मदेवाची कन्या आहे. आणि या अहिल्याकडे बघितल्याच्या नंतर इंद्राच्या अंतकरणात पाप उठलं. महाराज कोणाला म्हणायचं माहिती आहे का? जळू द्या माझी विद्वत्ता. कोणाला अभंग कमी पाठ असावा, कोणाला पक्वात कमी वाजिता यावा, कोणाला कमी गाता यावा, कोणाला कमी श्लोक पाठ असावा, पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय हा दर्जा असावा. त्याला महाराज म्हणायचं असते. त्याला महाराज. एखादी सुंदर स्त्री बघितल्याच्या नंतर ज्याच्या पोटात डब्बा उठतो त्या भडव्याला महाराज तरी कसं म्हणायचं? आपल्याला पाप लागन ना त्या नालायकाला महाराज म्हणणं? कोणाला नाही म्हणायचं. तुम्हाला एक मुद्दा सांगू का? चूक करणाऱ्यापेक्षा चूक झाकणारा अर्धा पापी असतो. चूक करणाऱ्यापेक्षा चूक झाकणारा अर्धा पापी असतो. चूक करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा पापी असतो. चुकी झाकायच्या नाही. मी नेहमी सांगत असतो. एका बाईनं मला घरी दूध घ्यायला बोललेत. मी म्हणलं बाई मी काय बोक्या नाही, दूध नकोय मला. नाही म्हणले महाराज यावंच लागतंय तुम्हाला. मग आम्ही 2-4 जण तनपुरे बाबा आम्ही गेलोत. आपण गिरगावचा महाराज यायला म्हणून त्या बाईनं रांगोळ वगैरे दारात काढली आणि ती रांगोळीचा डब्बा आतमध्ये घेऊन गेली की त्या रांगोळीवर कुत्र्यानं संडास केली. कुत्र्याला काय कळतं? पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोग भोगीत. काय कळतं कुत्र्याला? पण बाहेर आल्यावर तिच्या लक्षात आलं अगं बाई काय सुंदर रांगोळ काढली होती ग. 1-1.5 किलो रांगोळ खराब झाली. महाराजांनी मला नवाजावं. काय बाई सुग्रने, काय सात्विक आहे, काय परमार्थिक आहे. महाराजांनी मला नवाजावं याच्याकरता मी रांगोळ काढीन कुत्र्यानं घाण केली. पण तिने साडी चांगली घातलेली होती. तिला वाटलं आता घाण कुठं काढावं. ती पाठीमागं गेली. मागच्या दारातलं परसातलं मातूड आणलं आणि त्या घाणीवर टाकलं. मला बऱ्याच दिवसापासून शेतात जायला भेटलं नाही. म्हटलं चला काळी माती आपण याच्यावर पाय द्यावा. मी रांगोळी थोडाच पाय द्याला, मातीवर द्याला. मला नंतर कळालं रांगोळीच्या आणि मातीच्या मधात काय होतं. दिसलं नाही, पायाला कळालं. पायानं लगेच सांगितलं बाळू पाय वला झाला रे. आणि 10 फुटाच्या अंतरावर तिच्या घराचा उमरा होता आणि उमऱ्याच्या आतमध्ये 22,000चा गालीच्या मला बसायला टाकला होता. आता वला झालेला पाय मी माझ्या धोत्राला कसं पुशीन सातवण कर? कशाला पुसला मी ते पाय? त्याच गालीच्याला. आणि मग त्या जिजी म्हणल्या महाराज घरात थोडी दुर्गंधी कशी काय येते? मी म्हणलं देव जाणे तुमच्या घरात उंदीर वगैरे सडला असेल. नाही परवाला साफसफाई केली पूर्ण घराची. अद्याप नाही आमच्याकडे उंदरं वगैरे काहीच नाहीत. मी म्हणलं बाई दारातल्या मातीच्या ढिगला खाली काही होतं का? अहो ते होतं म्हणून तर माती टाकली होती. म्हणलं बाई मला शेतीचा जास्त नाद आहे म्हणून मातुड्यावर पाय देण्याचा प्रयत्न केला तर ते पाय भरला. गालीच्या भरीला महाराज तुम्ही माझा. मी म्हणलं बाई मी नाही भरीला. तू जर कुत्र्याच्या संडासवर माती टाकली नसती तर मी पाय द्यायला असता का? घाण झाकल्यामुळं पाय भरला. घाण झाकल्यामुळं पाय भरला आणि घाण झाकल्यामुळं 22,000चा गालीचा खराब झाला. म्हणून घाणी झाकू नका. घाण ताकद असेल तर उचलून फेकून द्या. गुन्हा झाकू नका. त्याला गुन्ह्यातून मुक्त करा. गुन्हा झाकायचा नाही. पोरानं जर कीर्तनाला गेल्यावर जर बूट आणला चोरून तर माईनं बापानं त्याच बुटानं त्याला 2-3 खपके मारायचे. ते याच्यानंतर बूट आणत नाही. तर ते बूट आणल्यावर माय म्हणली अरे हे जरा जुना आहे दुसऱ्या बार नवा आण. नवा आण. मग ते पोरगं मोठं झाल्यावर त्याची माय म्हणली महाराज पोरगं लय बेकार झालं. मी म्हणलं तू अंगावर त्याने ट्रॅक्टर घालायला पाहिजे. तो आत त्याला गुणाला ते लावलं सगळं झाकलं लहानपणी. हा दोष असतो तो. निंदते ही तेने वंद केली. अजामेळ भिल्ले तारेले कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद केला. अंगीकार ज्यांचा केला नारायणी निंदिती ही तेने वंद केली. तुका म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. अंगीकार ज्यांचा केला नारायणी
निंदिते तेने वंद्य केली नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरणा संतासिया दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया त्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु राजा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जोडोनिया करा चरणे ठेवी तो माथा चरणे ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढारी नाथा हो परिसावी विनंती माझी पंढारी नाथा जोडोनिया कर चरणे ठेवी तो माता चरणे ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढारी नाथा परिसावी विनंती माझी पंढारी ओ जोडोनिया कर चरणे ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढारी नाथा ओ जोडोनिया कर चरणे ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढारी नाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्ये भूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातु जो जान ब्रह्म याचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला नदी दिव्य गोदा तटीचा विलासे सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदेतेही तेने वंदे केली अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली लक्ष्मी ऐकून येऊ द्यावा आता माणसाला तुडीत जाऊन काय अर्थ आहे कीर्तन ऐकून बरं विठाला 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 विठाला
विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. याचा बेस कमी करा, थोडा विको कमी करा, आवाज कडक करा, देव तुमचं चांगलं करेल. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. काही लोकायला महाराज गंडल असतं, मी आमक्या कुळातला आहे,